मालिकेची कथा आता अशा वळणावर आली आहे जिथे राणीच्या इंद्रावर असलेला विश्वास डलमलित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मालती मुद्दाम राणीला साडी देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावते आणि तिथे संशयाचंबी रोवते. ती राणीला स्पष्टपणे सांगते की ज्या इंद्राला तू आपला सर्वस्व मानतेस त्यानेच तुला फसवून या लग्नाच्या बंधनात अडकवलं आहे. मालतीच्या मते इंद्राने हे लग्न प्रेमापोटी नाही तर केवळ राणीला धडा शिकवण्यासाठी आणि तिचा छल करण्यासाठी केलं आहे. हे ऐकून राणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला लग्नाची ती पहिली रात्र आठवते जेव्हा इंद्राने काही गोष्टी तिला सांगितल्या होत्या, पण मालतीचे शब्द तिला अधिक गोंधळात टाकतात. दुसरीकडे घरामध्ये पूजेचा मोठा घाट घातलेला असतो. तिथे अनेक पाहुणे जमलेले असतात. राणीची आई सरस्वती देखील तिथे येते, पण तिला पाहून कौतुक होण्याऐवजी उर्मिला टोमणे मारायला सुरुवात करते. उर्मिला सगळ्यांसमोर राणीचा अपमान करते आणि म्हणते की राणीने इंद्राला आपल्या जाल्यात ओढून स्वतःच्या आईच्या ऑपरेशनच्या आणि घरचा सर्व खर्च इंद्राच्या पैशातून करून घेतला आहे. हे ऐकून राणीला खूप वाईट वाटतं. याच दरम्यान घराचा शत्रू विक्रांत चोरपावलांनी राणीच्या खोलीत शिरतो. त्याला राणीच्या कपाटात काहीतरी खोटे पुरावे ठेवायचे असतात जेणेकरून राणी आणि इंद्राच्या नात्यात फूट पडेल. राणी जेव्हा आपल्या खोलीत येते तेव्हा तिला तिथे कोणाची तरी चाहूल लागते. विक्रांत घाबरून खिडकी बाहेर लपतो, पण त्याचा पाय चुकून कुंडीला लागतो आणि मोठा आवाज होतो. राणीला खात्री पटते की बाहेर नक्कीच कोणीतरी आहे. ती अत्यंत सावधपणे खिडकीच्या दिशेने सरकते. आता राणी विक्रांतला रंगेहात पकडणार का? मालतीने पेरलेला संशयाचा विष राणीच्या मनात घर करणार की ती पुन्हा एकदा आपल्या इंद्रावर विश्वास ठेवणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.